श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आपलं आता चालू आहे पितृपक्ष चालू आहे। पितृपक्ष संपल्यानंतर आपला जो पितृपक्ष संपेल त्याच्यानंतर लगेचच आपली घटस्थापना होणार आहे 15 तारखेला। 14 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे आणि 15ला लगेच आपला पितृपक्ष संपल्यानंतर घटस्थापना चालू होईल। म्हणजे नवरात्र जी आहे ती सुरुवात होणार आहे नवरात्रीची। तर नवरात्रीसाठी जे जे काही लागणार आहे साहित्य जे आवश्यक आहे ते मी व्हिडिओ टाकलेला आहे ते आपण बघू शकतात। आपल्याला सगळ्यात आधी महत्वाचं काय आहे ते टाकलेलं आहे। तर नवरात्रमध्ये आपण कोणते नियम पाळायचे किंवा काय करायचं काय करू नये याविषयी या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। उपवास जर तुम्ही करत असणार तर उपवास केल्यानंतर आपल्याला नियम काय पाळायचे आहे ते सगळी काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हाच आपल्याला कोणतेही उपवास करा त्याचं फळ मिळत असतं। जर आपण व्यवस्थित त्यांचे जे नियम असतात ते पाळले किंवा व्यवस्थित केले तर नाही होत असले तर म्हणजे उपवास नाही केला तरी चालेल, पण करत असणार तुम्ही उपवास वगैरे तर त्याच्यासाठी नक्की सांगेल। तर आपली नवरात्रीविषयी थोड्याफार तुमच्या शंका असतील तर त्यांचं निरसन इथे होईल। पूजा तुम्हाला कशी मांडायची आहे माहिती नसेल त्याविषयी थोडी माहिती मिळून जाईल या व्हिडिओमधून आपल्याला। आणि तेच सांगेल की तुम्हाला प्रश्न वाटला तर नक्कीच विचारा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल। तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्कीच विचारायचा प्रयत्न करा। मला जेवढी माहिती आहे तेवढंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तर चला मग आजचा विषयाला मी सुरुवात करते। नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायला हवं आणि काय करायला नको। पहिलं तुम्हाला सांगेल की आपल्याला जी घटस्थापना करायची असते, बरेच लोक काय करतात खूप उशीर करतात। तर घटस्थापना सहसा करून आपण सकाळी किंवा संध्याकाळचा जो कालावधी असतो बघा, दुपारच्या वेळी नाही करायचा, ऊन असतं खूप, म्हणजे असं बोललं जातं। आमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा मला जेवढं माहिती तेवढं मी नक्कीच इथे एक सांगेन तुम्हाला, ते मी सांगते। बाकी तुमची पद्धत कशी आहे ते पण तुम्ही बघू शकतात। असं नाही की मी सांगितलं म्हणून तुम्ही तेच करायचं असं नका करू। तर सकाळी 11च्या आत म्हणजे जास्त ऊन न होता किंवा मग संध्याकाळी 4 किंवा 5च्या नंतर बघा, संध्याकाळचा कालावधी असतो 4च्या नंतर आपण घटस्थापना करायची आपल्या देवघरामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन, जो घट ठेवणार आहे तो मातीचा हवा, खाली जी परडी असते त्याच्यात आपल्याला माती टाकायची असते। ती जी परडी म्हणजे छोटी टोपली मिळते, डालकी बोलतात टोपली बोलतात, तुम्ही काय बोलतात मला माहिती नाही, पण त्याच्या ती कोरी पाहिजे असं बोललं जातं। ती पण कोरी आणायची। जो घट बसवणार असतो आपण मातीचा तो पण कोरा आणायचा असतो। आणि त्याच्या खाली जी माती आपण टाकणार आहोत, घटाच्या खाली माती टाकली जाते, ती माती ही चांगली असावी। आपल्या शेतामधून जी माती आणतो आपण ती माती टाकायची असते तिथे। आणि नंतर मग आपण अशा प्रकारे घट मांडू शकतो। तर ती माती जी असते, मातीच्या ज्या वरती पाणी टाकत असतो आपण, म्हणजे बारीक शिंपडायचे, फक्त आपला फवारा टाकायचा असतो। त्या मातीमध्ये आपण कोणतंही धान्य पेरू शकतो, सेतू पेरू शकतो, नाहीतर सप्तधान्य असलं आपल्या घरात तेही टाकू शकतो। तुम्हाला 9 धान्य टाकायचे 9 धान्यही टाकू शकतात, नाहीतर नुसतं आपल्याला गहू जरी टाकले आपण तरीही चालेल, काही हरकत नाही। आपल्या याच्यानुसार आपण टाकू शकतो जे धान्य आपण मातीमध्ये टाकणार आहोत ते। आणि ते टाकल्यानंतर आपल्याला रोज मात्र तिथे पाणी शिंपडायचे बारीक फवाऱ्याने, की पाणी खाली गळायला नको, एकदम कमी असे फवारे टाकायचे आणि तशा प्रकारे आपण टाकायचं आहे। मंगल कलश पण आपल्याला स्थापित करू शकतो त्या दिवशी आपण। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोलली की मंगल कलशाची स्थापना जर तुम्ही करत नसतात तर या नवरात्रीमध्ये आपण मंगल कलशाची जी स्थापना असते किंवा मंगल कलश हा स्थापित करायला आपण सुरुवात करू शकतो या नवरात्रीपासून। तर मंगल कलशासाठी आपल्याला तांब्या कोणता लागणार आहे ती तुम्हाला माहिती दिलेली आहे मी, नसेल तर तुम्ही तांब्या आणू शकतात मंगल कलशासाठी। तर तो आपण देवघराच्या बाजूला आपण स्थापित करायचा आहे, कोणता मंगल कलश। नंतर त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की जी आपण घटस्थापना करणार आहे ते 9 दिवस हलवायचा नाही। जो कळश ठेवणार आहोत आपण, कलशाच्या बाजूला आपल्याला मंगल कलश ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपण विड्याची पानं ठेवत असतो बघा। तर विड्याचे पानं, आपल्या घरात जे विड्याचे पानं असतात, जवळजवळ मला 15 दिवस झाले अजून खराब झालेले नाहीत घरातले विड्याची पानं जर आपण ठेवलेत तर, कारण ते ताजी असतात। पण आपण बाहेर मार्केटमधून जी विड्याची पानं आणत असतो ते लवकर खराब होतात।
तर तुम्ही विड्याची पानंही ठेवले कलशावरती तरी चालतील, पण आपल्याला मात्र 9 दिवस हा कलश जो असतो, कलश आणि जो घट बसवणार आहे तो हलवायचा नाहीये. म्हणून आपण मग त्याच्यावरती तुम्हाला विड्याची पानं नाही मिळाले तर आपण आंब्याची पानं असतात बघा, ते लवकर खराबही होत नाही, तर आंब्याचे पानं ठेवले तरीही चालेल, हरकत नाही, तरी आपण ठेवू शकतो. कारण आपल्याला घट हलवायचा नाहीये किंवा कलशालाही हात लावायचा नाहीये 9 दिवस म्हणून, तर आपण ते पण वापरलं तरीही चालेल, काही एक हरकत नाही. तर पुढचं मी तुम्हाला सांगते की 9 दिवस आपल्याला घट हलवायचं नाही, ते मी तुम्हाला सांगितलं. देवघरातील देवी जी असतात, आपल्या देवघरामधील जे देवी असतात बघा, आमच्याकडे कशी पद्धत आहे की देवघराच्या बाजूला बघा असं पाट मानला जातो, चौरंग मान. आमच्या घरातली पद्धत सांगते मी, सासूबाई जसं करायचे तसं मी तुम्हाला सांगते. आणि तिथे सगळे देवी देवता असे मानले जातात, तर आणि ते हलवायचे नाहीयेत 9 दिवस. ठीक आहे, देवता असतात आपले, जसं समजा स्वामी महाराज असतील किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, बाळकृष्ण असतील, गणपती बाप्पा असतील, त्यांची आपण आंघोळ करू शकतो तुमची इच्छा असेल तर. काही काही ठिकाणी ते देवही हलवत नाही, तुमची इच्छा असेल तर नका करू आंघोळ. तुमच्या घरात जी पद्धत आहे, सासरी जी पद्धत आहे, ती पद्धत आधी जाणून घ्या. कारण कसं आपण व्हिडिओ येत असतात, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, म्हणून काही काही माहिती आपण व्हिडिओद्वारे घेऊ शकतो, पण काही परंपरागत आपल्या घरामध्ये जर काही, कारण घट बसणं ही परंपरा आहे आपल्या घरातली, म्हणजे अशा दुसऱ्या सेवांपैकी सेवा तर आहेच, त्या पूजा असते किंवा विधी असते, ही परंपरागत वेगवेगळी असते प्रत्येक घरामध्ये. म्हणून मी आवश्यक तुम्हाला सांगेल की आपल्या घरी आपल्या सासू जर करत असतील तर आधी तिथे विचारणं ते खूप गरजेचं आहे. सासू नसतील तर आपल्या म्हणजे आजे सासू असतात किंवा आपले घरातले भावकीतले जे लोक असतात त्यांना विचारा, आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यात आधी, ते खूप महत्वाचं आहे, ते करायचं, प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं ते आपण म्हणजे विचार करायचा या गोष्टीचा. हे तुम्हाला सांगेल, विचारल्याने कधीही कमी होत नाही, पण आपली परंपरा काय आहे ते आपल्याला 2 शब्द माहिती पडत असतात, हे लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचंय बघा, तर घटावर आपण म्हणजे टाक तर स्थापित करणार आहोत, पण आपल्या ज्या देवी आहेत, दुसऱ्या देवी असतात, जसं आपल्या देवघरामध्ये बघा माता लक्ष्मी असते, महालक्ष्मी माता असते किंवा अन्नपूर्णा देवी असतात. या देवींचे जर तुमच्या घरी मूर्त्या असतील तर त्या देवींना सुद्धा आपण ते देवघरातच ठेवा, पण त्यांच्या खाली विड्याची पानं ठेवा, त्यांची षोडोपचार त्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी पूजा करा व्यवस्थित, आणि त्यांना स्थापित करा त्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी षोडोपचार पूजा करा, सगळं करा. केल्यानंतर त्यांना हलवायचं नाहीये मात्र 9 दिवस, हे मी तुम्हाला सांगेल. देवतांची पूजा केली चालेल, पण देवींचा जो नवरात्र हा देवींचा असतो, म्हणून देवींना हलवायचं नाहीये. 9 असतील बघा, आपल्या सासूबाई जर म्हणजे समजा 2 भाऊ असतील किंवा 3 भाऊ असतील, मग प्रत्येकाच्या घरी जर टाक असतील किंवा मूर्ती असेल, मग त्यांनी प्रत्येकाने घट बसवायचा का? तर इथे तुम्हाला सांगेल की प्रत्येकाने घट बसवायचं नाही. समजा आम्ही आता 2 भाऊ आहोत, तर माझ्याकडे पण टाक आहेत, जाऊबाईकडे पण म्हणजे दिराणीकडे टाक आहेत, कारण आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की टाक असावा, टाकची पूजा करावी. आपली कुलस्वामिनी आईच्या टाक आहेत, पण आम्ही घट बसवायला चालणार नाही जोपर्यंत आपले परंपरागत जे देव असतात, वंश परंपरागत जे देव असतात ते माझ्या सासूबाईंकडे आहेत, तर ते देव त्यांच्याजवळ आहेत म्हणून तेच घट बसवतील, हे लक्षात घ्या. ते देव जर मला किंवा समजा ते देव जर त्यांनी ज्या सुनबाईंना दिलं, 2 असो सून किंवा 3 असो, त्यांच्यापैकी जिला म्हणजे देव दिले जातात वंश परंपरागतचे, मग ती घट बसवायला सुरुवात करत असते, हे लक्षात घ्या. नंतर आपण पुढे चालून मुलांच्या लग्नांमध्ये जेव्हा पूर्ण देव म्हणजे घडतो, नंतर आपण घटस्थापना करायची असते, हे लक्षात घ्या. पण सासूबाईकडे जर आपले देव आहेत, जे पारंपरिक देव आहेत, तर तेच घट बसवतील, आपण बसवायचे नाहीयेत. किंवा 2 भाऊ आहेत म्हणे दोघांच्या घरी घट बसवतायत आणि सासूबाई पण तिकडे घट बसवतात, असं करू नका. एका ठिकाणीच घटस्थापना केली जाते. तुम्हाला सेवा करायचीच आहे तर मी तुम्हाला इथे सांगेल की घटस्थापना ही एका ठिकाणी होत असली तरी आपण आपल्या घरामध्ये कुलस्वामिनी आईची सेवा मात्र करू शकतो, हे लक्षात घ्या. कलश, मंगल कलश जो आहे तो स्थापित करू शकतो सेवेमध्ये. आणि दुसरं म्हणजे अखंड दिवा लावू शकतो. तर आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे प्रत्येक घरात. ते बोलतात ना, देव तेल जळो आणि विघ्न टळो, त्या प्रकारे आपण जेवढं आपण ह्या अखंड दिवा प्रज्वलित करत असतो नवरात्रीमध्ये तेवढं शुभ मानलं जातं. म्हणून मी तुम्हाला सांगेल, सेवा करायची तर ही सेवा आपण सगळेही कोणीही करू शकतो. भाऊ 3 असो 4 असो, सगळ्यांच्या घरात अखंड दिवा चालतो ते चालेल, पण घटस्थापना मात्र मूळ ठिकाणी एकाच ठिकाणी राहते, दुसरीकडे करत नाही. म्हणून एकाचे 2 घट बसवू नका. पुढचं मी सकाळ संध्याकाळ आपल्या घरी घटस्थापना असेल
ठीक आहे, घटस्थापना आपण केली, ज्या ठिकाणी घटस्थापना होत असते त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ आरती करा, नैवेद्य वगैरे देवीला दाखवा. साधा नैवेद्य दाखवला अगदी तरी चालेल, पण मी सांगेन तुम्हाला, तुम्ही जे खात असणार ते नैवेद्य दाखवला तरी चालेल. सकाळी किंवा संध्याकाळी दोघी वेळा आरती घेतली तर अतिउत्तम. एक वेळ जमलं तर एक वेळेस आरती घ्या तरीही चालेल, काही हरकत नाही. पण जिथे घटस्थापना आहे तिथे हे नियम पाळा. त्याच्यानंतर सांगेल की ज्या ठिकाणी घटस्थापना होणार आहे त्या घरात म्हणजे आपल्या जे घर असतं तिथे ब्रह्मचर्य हे पाळायचंच आहे, हे मी तुम्हाला सांगेल. आपण उपवास करत असतो किंवा ह्या गोष्टी पूजा पाठ आपल्या घरात चालू असतं नवरात्रीमध्ये 9 दिवस, तर ब्रह्मचर्य हे पाळायचंच आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की काळं वस्त्र हे वर्ज्य असतं. काळं वस्त्र मी सांगेल की तुम्ही अंगावर परिधान करू नका हे 9 दिवसाच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की माणसांची वेगळी गोष्ट असते, दाढी कटिंग विषयी त्यांचं ऑफिस असतं, ह्या गोष्टी असतात. पण महिलांनी केस तरी कटिंग म्हणजे कापू नये असं मी तुम्हाला सांगेल. पहिली माळ जी असते ती विड्याच्या पानांची असते किंवा मग लोंग असतात बघा. तुमच्या घरी जी पद्धत वापरली जाते, मी तेच बोलेल परत तुम्हाला. 9 दिवसाच्या आपल्या 9 माळा असतात बरोबर. एक दिवस विड्याच्या पानांची असेल, एक दिवस लोंगांची असेल, प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ आपल्याला चढवायची असते बरोबर. पण आपल्या घरी जी पद्धत आहे ती आपण करायची असते. आमच्या घरी जशी लोंगांची असते, ठीक आहे. तुमच्या घरात जी पद्धत आहे ती आधी विचारा तुम्ही आणि मग तीच माळ आपल्याला चढवायची असते. 9 दिवस वेगवेगळ्या माळा असतात 9 पद्धतीच्या, तर त्या चढवायच्या असतात. आणि 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही फुलाची माळ आपण चढवू शकतो देवीला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन, जर आपण पहिल्या दिवशीची जी माळ आपण चढवणार आहोत, समजा लोंगांची माळ आहे किंवा विड्याच्या पानांची माळ जी आपण देवीला चढवणार आहोत, तर ती माळ काढायची नाहीये. ती 9 दिवस अशीच्या अशी राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी दुसरी माळ चढ, अशा 9च्या 9 माळा होतील. नंतर 10व्या दिवशी आपण दसऱ्याच्या दिवशी आपण साध्या फुलांची कुठलीही माळ मात्र चढवायची आहे. उपवास हा आपल्याला 9 दिवसाचे जर तुम्ही उपवास धरणार असणार, उपवास करत असणार, तर 9 दिवसाचे उपवास हे दसऱ्याला सोडायचे. 9 दिवस पूर्ण करायचे आहे उपवास आपल्याला. आणि मात्र दसऱ्याच्या दिवशी उपवास मात्र आपल्याला सोडायचा असतो. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जो घट स्थापना असेल ज्यांच्या घरी, त्यांनी घट हलवायचा, नंतर आपण उपवास सोडायचा असतो, हे लक्षात घ्या. आणि उपवास हा कंपल्सरी नाही की प्रत्येकानेच उपवास धरावा. ज्यांच्याकडून उपवास धरला जाईल त्यांनीच उपवास धरा. आपल्या शरीराला हानी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला तब्येत बिघडू नये अशा गोष्टी लक्षात घेऊन आपण उपवास करायचा. नाहीतर मग आपण उठता बसता उपवास केला तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि नाहीच जमलं तुम्हाला तर निदान अष्टमीचा उपवास केला तरीही चालेल. असं बोललं जातं की अष्टमीचा उपवास जर आपण केला तर आपल्याला 9 दिवसाचं जे पुण्य असतं ते मिळत असतं. म्हणून आपण अष्टमीचा जरी उपवास केला तरीही चालेल, तरीही काही हरकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून जे पदार्थ खायचे आहेत त्या प्रकारे आपण खाऊ शकतो. कोणी साबुदाण्याची खिचडी, कोणी भगर खातं, कोणी फलार घेत असतं, कोणी एक वेळ जेवणाचा करतं, दिवसभर काही खात नाही आणि रात्री उपवास सोडत असतं. आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या मनाला काय भाव आहे त्या भाव बघून आपल्याला उपवास करायचे आहेत, हे मी सांगेल. फक्त एवढं आहे की या 9 दिवसांमध्ये आपली तब्येतीचीही काळजी घ्या. आपल्याला झेपावेल त्या प्रकारे आपण उपवास करा. आपला भाव खूप महत्वाचा असतो. असं देवी आई कधी बोलत नाही की तुम्ही उपवासच करायला पाहिजे, पण तुम्हाला सांगेल तुमचा भाव खूप महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. समजा आपला मासिक धर्म जर आला, आता 9 दिवस आपलं 9-10 दिवस चालणार आहे पूजा घरामध्ये, तर मासिक धर्म जर आला महिलांचा तर काय करायचं, तर त्यावेळेस काय करायचं, आपण जे काही आपली पूजा असते, माळ चढवायचं मेन एक पूजा असते आणि तेलाचा दिवा अखंड लावलेला असतो, ते तेल असतं बघा, वात आपली जी असते ती वरती करायची. सगळ्या गोष्टी ह्या पुरुषांना करायला सांगायच्या. मग मासिक धर्म जर आपला आला तर आपल्या घरात दुसरं व्यक्ती कोणी असेल तर आंघोळ केल्यानंतर लगेचच आपण ती पूजा आटपायला सांगायची त्यांना, हे लक्षात घ्या. आणि समजा तुम्हाला सुत्तक आलं, सोयर आलं, म्हणजे इर्धी बोललं जातं बघा, डिलिव्हरी झालं आपल्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये कोणी, तर अशा वेळी काय करायचं, अगदी 2-3 दिवस झाले आणि इर्धी आली तर मग आपण काय करावं, तर आपण ती पूजा अशीच्या अशी ठेवायची, हात लावायचा आणि पूजा तिथेच थांबवायची, नमस्कार करून द्यायचा, देवी आईला माफी मागायची आणि जत करण्यासाठी तर बाकी सेवा स्किप करायच्याच नाहीयेत बिलकुल.
आणि नंतर मग आपलं सुट्ट सोय संपल्यानंतर आपण ते विसर्जन करायचे आहे, जे काही पूजा असेल ते. अष्टमी किंवा नवमीला मुली म्हणजे छोट्या छोट्या मुलींना जेवायला बोलवायचं आहे. काय जेवू घालायचं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. पण मुली या छोट्या हव्यात हे लक्षात घ्या. 1 वर्षापासून तर 9 किंवा 10 वर्षापर्यंतच्याच मुली घ्यायच्या, त्याच्यानंतर जास्त वयाच्या मुली घ्यायच्या नाही. त्याचं कारण असं आहे की मासिक धर्म वगैरे मुलींना येत असतो. या कारणामुळेच आपल्याला मोठ्या मुलींना पूजेसाठी सांगायचं नाहीये. तशा मुलींना म्हणजे चालत नाही. जोपर्यंत मासिक धर्म येत नाही तोपर्यंत ती कन्या असते. म्हणून आपल्याला 9 वर्षाच्या आत किंवा 10 वर्षाच्या आतल्या मुली ज्या असतात त्यांनाच पूजेसाठी किंवा आपण कन्यापूजन करतो त्याच्यासाठी बोलवायचं असतं. कन्यापूजन हे आपण अष्टमीला किंवा नवमीला करू शकतो. आपल्याला अवेलेबल झाल्या तर 9 कन्या पूजा किंवा 7, जर नाही झाल्या तर 7ही पूजू शकतो, 5ही पूजू शकतो, काही हरकत नाही. पण 9 मिळाल्या तर अतिउत्तम. पुढचं मी तुम्हाला सांगेल की पूर्णाचे दिवे. पूर्णाचे दिवे आपण करत असतो बघा. कुलस्वामिनी आईची पूर्णाची आरती करत असतो. काही असं चांगलं आपण स्वामी महाराजांची करत असतो. दत्त जयंती असो, कुठल्या अशा ठराविक जेव्हा तिथी असतात तेव्हा. तसंच आपलं कुलस्वामिनी आईची पूर्णाची आरती घेतो. आमच्या घरी घेतली जाते आणि ती आपण आरती नवमीला घेतली तरी चालेल, अष्टमीला घेतली. मी तेच बोलेल परत की आपल्या घरात कोणती परंपरा आहे, आरत्या कोणत्या दिवशी आपल्या देवी आईला, आपल्या कुलस्वामिनी आईला पूर्णाची आरती लागली जाते ते आपल्या गावी, आपल्या घरी जी परंपरा आहे ते विचारा आणि तशी आपण लावू शकतो. आणि एक सांगेल की जिथे घट आहे तिथेच नाही तर आपल्या घरी जर टाक असेल, आपण जर सेवा नुसती अखंड दिव्याची करणार आहोत, त्या घरामध्ये आपण पूर्णाची आरती लावली तरीही चालेल. त्याचं काही बंधन नाही. आपण पूर्णाची आरती आईची करू शकतो. त्याच्यानंतर सांगेल की हे 9 दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य असतो. मांसाहार बिलकुल करायचा नाहीये. काळे वस्त्र परिधान करायचे नाहीये. या दिवसात आपल्याला टिंगल टवाळी कोणाच्या कुटा करायच्या नाही, कोणाच्या दारात जायचं नाही की कुठंच उभं राहणार नाहीये. हे लक्षात घ्या. नाहीतर आपण जी सेवा केलेली असते ती वाया जाईल आणि ज्याच्याविषयी आपण बोलत असतो तो सेवा आपली घर बसल्या घेऊन जाईल. म्हणून आपण कोणाविषयी काही वाईट बोलायचं नाहीये आणि कोणाच्या घरचं परान्न भक्षण करायचं नाहीये. टाळायचा प्रयत्न करा. हे लक्षात घ्या. सेवेकऱ्याचं घरचं अन्न चालतं पण आपण परान्न ग्रहण करायचंच नाहीये. टाळायचा पूर्णपणे इथे प्रयत्न करायचा. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शस्त्रपूजा करायची असते. म्हणजेच काय, आपल्याला ज्या गोष्टींपासून आपल्याला पैसा येतो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते, आपण कष्ट करत असतो, त्या गोष्टीचे शस्त्र असतात. माता आपल्या घरात येत असते. त्या गोष्टींची आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची असते. हे लक्षात घ्या. आणि आपल्याला रोजच्या रोज आपला उपवास असेल तर किंवा नसू द्या, आपली इच्छा असेल तर आपण रोजच्या रोज आईची, आपल्या कुलस्वामिनी आईची आपल्या कुलस्वामिनी आईची आरती आणि नैवेद्य आपल्या इच्छेवर आहे, आपण दाखवू शकतो. घट आहे तिथेच दाखवावा का असं नाहीये. तर आपली इच्छा असेल आपल्या कुलस्वामिनी आईला आपण नैवेद्यही दाखवू शकतो. आपण आरतीही रोजच्या रोज आपली इच्छा असेल तर आपण घेऊ शकतो आपल्या घरात. हे लक्षात घ्या. तर ही होती आपल्या नवरात्रीविषयी माहिती. आपल्या शंका असतील कशी करायची, काय करायची पूजा किंवा आपले जे काय नियम असतात त्याविषयी माहिती. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.